नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कडे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी। आज आपल्याला देवीची चाकरी म्हणजे नेमकं काय आणि चाकरीचं विशेष असं महत्व आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये कशा पद्धतीने आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आई तुळजाभवानीची पूजा अर्चना याबद्दल सर्वांना माहितीच आहे, मात्र आईच्या दरबारी आल्यानंतर आईची सेवा ही कशी केली जाते याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। आई तुळजाभवानीच्या दरबारात आल्यानंतर आईचा परिसर हा स्वच्छ करणं, आईचा जो दरबार आहे तो झाडलोट करून आईच्या दरबारामध्ये स्वच्छता राखणं ही सुद्धा आई तुळजाभवानीची एक प्रकारची सेवा समजली जाते। मात्र अशा सेवेचा एक प्रकार ज्याला आपल्या इथं चाकरी असं म्हटलं जातं, हे चाकरी नेमकी कशी आहे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। चाकरी याचा अर्थ चाकर जो काही करतो याला चाकरी असे म्हणतात। आई तुळजाभवानी ही सर्वांची मालक आहे आणि मालकाची चाकरी करणं हे सगळ्यांचं कर्तव्य असल्यानं येथील असणारा संबंध पुजारी वर्ग जो आहे तो आई भवानीची चाकरी या ठिकाणी करत असतो। जसा त्याला वेळ भेटेल तसा तो आई दरबारामध्ये झाडलोट करून त्या ठिकाणची सेवा बजावत असतो। सोबतच फार पूर्वीपासून चालत आलेली जी परंपरा आहे की आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये असणारे जे स्वच्छतागृह आहेत, जे टॉयलेट्स आहेत, हे टॉयलेट सुद्धा या ठिकाणी हाताने स्वच्छ करून आई तुळजाभवानीची चाकरी आई दरबारी केली जात असते। प्रामुख्याने तुळजापुरामध्ये असणाऱ्या पुजारी घरामध्ये जेव्हा एखादं मूल बाळ जन्माला येतं त्यावेळेस मूल घरामध्ये जन्मल्यानंतर त्याच्यानंतर त्याची जी आई आहे या आईला मात्र या ठिकाणची चाकरी करणं हे अनिवार्य असतं आणि त्या पद्धतीनं त्या घरातली जी महिला आहेत त्या महिला आई दरबारी येतात आणि या ठिकाणी असणारे जे स्वच्छतागृह आहे ते अगदी आपल्या हाताच्या सहाय्याने स्वच्छ करून धुवून आई भवानीची चाकरी या ठिकाणी करतात। असं म्हटलं जातं की फार पूर्वीच्या काळी जे आईचे स्नानगृह आहे या स्नानगृहाला स्वच्छ करून आई भवानीची चाकरी दरबारामध्ये केली जात असे। नंतरच्या काळामध्ये हे जे स्वच्छतागृह आहेत हे स्वच्छ करून असेल, दरबारामध्ये झाडून काढून असेल, अशा विविध प्रकारे किंवा पदरानं मंदिर परिसर स्वच्छ करून घेणं असेल, या सगळ्या प्रकारे आई भवानीची चाकरी या दरबारामध्ये केली जाते। लोकांना वाटेल की हा काळ बदललेला आहे, सगळीकडे ब्रश आहेत किंवा विविध अशा सोयी आहेत, त्याचा वापर करून तुम्ही हाताने हे स्वच्छ करतात, हे अनहायजेनिक आहे। मात्र ही आलेली परंपरा प्रथा आहे की देवी ही नवसाला पावणारी देवी आहे, अनेक याला पावणारी देवी आहे आणि यामुळे भक्त जे आहेत आई भवानीच्या दरबारामध्ये नवस बोलतात किंवा स्वइच्छेने का होईना आई दरबारीमध्ये येऊन ही चाकरी सेवा परंपरा पार पडतात। तर अशी ही देवीची चाकरी आहे। आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून एका आजीने आई दरबारी केलेली कशा प्रकारची चाकरी आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणारच आहे। सोबतच त्या आजीचे मनोगत सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। तर अशा प्रकारे आई तुळजाभवानीची चाकरी ही 9 दिवस करावी लागते आणि 10व्या दिवशी आई तुळजाभवानीला नैवेद्य दाखवून या चाकरीचा शेवट समाप्ती केली जात असते। तर अशी आई दरबारी असणारी ही चाकरी या ठिकाणी आहे। आई राजा उदे उदे सदानंदचा उदे उदे गो तुळजा भवानी माता की जय सदानंद तुमचं नाव सांगा काय? सबाई नाही कापसे। हां, तुम्ही ही सेवा कधीपासून करता? ही सेवा माझी 3 वर्षापासून आहे। 3 वर्षापासून का कशासाठी ही केली? माझ्या नाताचा डोळा गेलता बरं का, आणि ते बैंदूल कळतं तुम्हाला? बैंदूल खेळता खेळता असं ते हे गेलं, त्याच्या डोळ्यात अशी कास शिरली। 1 लाख रुपये घातलं मुंबईला त्याला आणि मग माझ्या पूर्वी फोन लावला मला, म्हणले अगं बाई काय करू म्हणली, आता समाधानचा डोळा गेला, डॉक्टर म्हणते बोकडाचा बसवायचा नाहीतर मग टेन्शन होऊन मरण पोरगं। मग आई माझी मला लहानपणीपासून आलेली ना, मोर दसरा होता, मी म्हणलं आई तुझी मी किती चाकरी करते आणि तू म्हणलं मला काय दाखविलंस, बघ म्हणलं माझ्या लेकराचा सक्सेस डोळा म्हणले म्हणलं बरं का।
तर म्हणलं मी तुझी 10 दिवस चाकरी करीन, 9 दिवस चाकरी करीन, 10व्या दिवशी निवड दाखवून. तर 1 वर्षाचीच मुली केली म्हणली बाई 3 वर्ष करावं लागेल म्हणलं करीन. त्याच्यावर आता पेरलेच झाला. पेरलेसला आई वगैरे म्हणलं जर मग तो पायऱ्या येऊन दिल्या, जर बोपेच्या घरून विधवर जाऊन दिलं तर मी तुझी चाकरी करीन. माझं सक्सेस झाल्यामुळं तेव्हा काही करायचं मला. तिने माझा आनंद केला त्याच्यामुळं. आणि माझ्या नाताचा डोळा चित्रवाणी देखील तुमच्यावाली ती एकदम आपल्या डोळ्यावाली झाला. ही बिचारा आला कधी मला कधी म्हणीच नाही की बा मावशी कधी ते उलटी तीच बाटली देईन पाण्याची काही देईन. याला कळत आहे ती चाकरीचं. मग इथं कापूर लावायचा, उदबत्ती लावायची, ज्याच्या जसं सक्तीनुसार जसं असं. आणि किसन करायची नाही, किसन करायची नाही तरच तिची सक्सेस, तरच पावन नाही तर नाही. हां याच्या पलीकडे मला काही समजत नाही काय. नाही मला पेरलेच झालता 2 लाख रुपये आधी घातले दवाखान्याला. मग डॉक्टर म्हणला असं ही माणूस असं चांगलं होत नाही, दरबारी पाय धरतोय डॉक्टर. ते म्हणतो मावशी काहीतरी तुमच्या आई बाप्पाचं पुण्य नाही तर तुम्हाला देव पाठीमाग एखादा, त्याच्यामुळे मला तुम्ही इतकंही झालं नाही. तर पेरलेचं माणूस असं नीट होत नाही. पारणी मी अंगात कामातून गेलते पण आले आई माझीला म्हणलं तो जर मला पायऱ्या येऊन दिल्या, तो जर चलून दिलं तर मी तुझी 10 दिवस चाकरी करीन, तिथे येऊन 9 दिवस चाकरी करीन, 10व्या दिवशी निवड दाखवून घरी येईन. आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम आपण देत राहा. जय भवानी, जय शिवराय.